माझ्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या इच्छांना जर मी माझ्या बुद्धीनं विवेक वापरून त्याला सोल्युशन्स दिली तर माझे बरेचसे प्रॉब्लेम सुटतील. मनामधल्या त्या विचारांना भरकटत त्याच मागे नेलं तर नाही सुटणार प्रश्न सुटायचे असतील तर बुद्धी विवेक वापरून हे प्रश्न सोडवायला पाहिजेत. अगदी एक उदाहरण छोटंसं सांगतो. माझ्या एका मित्रांनी मला सांगितलं मला एक गाडी घ्यायची आहे आणि मी अमुक एक साधारणपणे साधी 5-6 लाखापर्यंत गाडी घेणार आहे. मी म्हटलं का एवढी मोठी संस्था चालवतो आहेस, मग मोठी गाडी का घेत नाहीस? तर त्यानं मला दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. तो काय म्हणाला, माझी रिक्वायरमेंट या साधारणपणे 5-6-7 लाखाच्या गाडीमध्ये पूर्ण होती आहे. मग ती होत असेल तर मग मला वाटते आता मी BMW घेऊ, मर्सिडीज घेऊ, एक उदाहरण नावं घेतली, अशा करोडो रुपयाच्या गाड्या घ्यावं असं इच्छा मनात आहे. पण माझी बुद्धी आणि विवेक मला सांगतोय की माझी कमाई किती आहे, माझं अर्थार्जन किती आहे, माझी रिक्वायरमेंट किती आहे, मला हे घेऊन करणार आहे काय, लोकांना दाखवायचं आहे का मला, असं म्हणून मी कर्जात बुडायचं आहे का? त्यापेक्षा माझी रिक्वायरमेंट एवढी आहे ती पूर्ण होते, दॅट्स ऑल. जॉबमध्ये पण असंच असतं. मला एका वर्षातच पटकन मॅनेजरच्या पोस्टला जायचं असतं, GM व्हायचं असतं, आणखी मोठं व्हायचं असतं. ही इच्छा आहे माझी. पण बुद्धी किंवा विवेक वापरून विचारलं आहे का त्यासाठी मी काय केलं आहे? एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर तयार केलं आहे का? मी माझं स्पेशल असं त्या ऑफिसमध्ये काय दिलं आहे की त्याची नोंद माझ्या वरच्या टीमनं घेतली पाहिजे. हे मत्सर, हे वेदावे, कॉम्पिटिशन, पाय तुझा माझा ओढ, हे सगळं चालणार आहे. बिझनेसमध्ये, जॉबमध्ये सगळ्या गोष्टी चालणार आहेत. पण ते करताना मी माझं बेस्ट ॲक्च्युली काय दिलं आहे, माझ्या सबऑर्डिनेटशी मी कसा वागतो आहे किंवा कशी वागते आहे, माझ्या कलिगबरोबर माझा किती इंटेलिजन्स मी वापरला आहे, त्याच्यासाठी काही चांगली पुस्तकं, चांगले ऑडिओज, ते जे मला लागू होत आहेत. हजारो ऑडिओ आणि पुस्तकं अवेलेबल आहेत, पण जे माझ्या नेचरला, माझ्या स्वभावाला जे सुटेबल आहेत. कारण जो माझा स्वभाव आहे त्याच्या आसपासचीच प्रगती मी करणार ना. म्हणजे मला जर विज्ञान आवडत असेल तर मी मराठीत कमी पडणार, आणि मला मराठी आवडत असेल तर मी गणितात कमीच पडणार आहे. मग माझ्या स्वभावानुसार, माझ्या आवडीनुसार मी निवडलेल्या क्षेत्रात मला प्रगती करायची असेल तर कुठली पुस्तकं, कुठल्या ऑडिओज, कुठले फ्रेंड सर्कल्स, अशा फ्रेंड सर्कलशी आपण आपली इंटेलिजन्स वाढवण्यासाठी काही डिस्कस करतो आहोत का? किंवा दिवसभरातला माझा जो वेळ चालला आहे, मला समजा करिअरमध्ये काहीतरी बेस करायचं आहे आणि माझा फालतू वेळ चालला आहे सोशल मीडियामध्ये अमुक वेगवेगळी सगळी गॅजेट्स, अनप्रोडक्टिव्ह गॅजेट्स वापरण्यात चालला असेल, मी कसं प्रगती करणार आहे? बाहेर जायचं आहे, टाईमपास करायची आहे, मित्रांच्याच जायचं आहे, हो मजा करायची आहे, पण त्याचं प्रमाण किती? मग सोल्युशन हे आहे, जर माझ्या मनाच्या इच्छांना पूर्ण करायचं असेल तर आधी माझा स्वभाव कसा आहे, माझी कॅपॅसिटी काय, माझी लिमिटेशन काय, माझ्या आसपास माणसं कुठली आहेत, आणि त्याच्यासाठी मी स्टेप काय घेतली आहे. लोकांकडून इच्छा भरपूर करू आपण, पण माझं काय कॉन्ट्रिब्युशन आहे, मी त्या माणसाला कसं हँडल केलं आहे, त्या परिस्थितीला मी टॅकल कसं करायला पाहिजे. याच्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांची चर्चा, वेगवेगळ्या फ्रेंड सर्कलची, चांगल्या सल्ला देणाऱ्या मित्रांची चर्चा, चांगली पुस्तकं, आणि सतत अवेअरनेस पाहिजे. कान डोळे उघडे पाहिजेत की आपल्या बाबतीत आसपास काय घडतंय. हे ज्याला जमलं त्याला करिअरमध्ये पण चांगलं करता येईल आणि मनामध्ये पण स्थिरता लाभता येईल. म्हणून इच्छांवर नियंत्रण करायचं असेल तर बुद्धी विवेक वापरून सोल्युशन्स मला काय काढायची आहेत याच्यावरती जास्त वेळ दिला पाहिजे. तशा प्रकारच्या माणसांच्यात आपण वावरलं पाहिजे. जीवन बेस्ट व्हायला सुरुवात होईल. मग